सरकारी कर्मचारी बंधू आणि भगिनींनो, कर्मचाऱ्यांना 53% दराने डीएचा लाभ देण्याबाबतची महत्त्वपूर्ण बातमी, आनंदाची बातमी आलेली आहे। व्हिडिओ पूर्ण बघा। चॅनलवर पहिल्यांदा आला असाल तर प्लीज सबस्क्राइब करून बेल बटन दाबायला विसरू नका। तर बंधूंनो, राज्यातील कर्मचाऱ्यांना केंद्र सरकारच्या धर्तीवर वाढीव महागाई भत्ता लागू करण्याबाबत आत्ताच्या घडीची मोठी महत्त्वपूर्ण अपडेट येत आहे। कारण डीए वाढ लागू करण्याबाबत कर्मचाऱ्यांची मागणी बऱ्याच दिवसापासून प्रलंबित आहे। प्राप्त माहितीनुसार वित्त विभागामार्फत राज्य कर्मचाऱ्यांना डीए वाढीबाबत लवकरच शासन निर्णय निर्गमित केले जाणार आहे। याबाबतचा अधिकृत साधारण निर्णय हा या महिन्याच्या शेवटच्या आठवड्यात निर्गमित होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे। डिसेंबर पेड इन जानेवारीमध्ये डीए फरकास मिळणार लाभ। राज्य कर्मचाऱ्यांना डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन देयकासोबत वाढीव महागाई भत्त्याचा लाभ अनुज्ञेय करण्यात येणार आहे। यामध्ये जुलै 2024 पासून 3% वाढ फरकास डिसेंबर पेड इन जानेवारी वेतन देयकासोबत प्रत्यक्ष महागाई भत्त्याचा लाभ देणार जाणार आहे। पेन्शनधारकांना देखील हा लाभ मिळणार आहे। राज्यातील पेन्शनधारकांना देखील जुलै 24 पासून वाढीव 3% महागाई भत्त्याचा लाभ डीए फरकासह अनुज्ञेय होणार आहे। तर या संदर्भातील राज्य शासनाच्या वित्त विभागाकडून प्रस्ताव तयार असल्याची माहिती समोर येत आहे, परंतु राज्यात सत्ता स्थापन झालेली नसल्याने सदरचा प्रस्ताव हा अद्याप प्रलंबित आहे। सत्ता स्थापनेनंतर